नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. सगळ्यांचं अभिनंदन. पण खूप साऱ्या उमेदवारांना टेक्निकल इश्यूमुळे प्रेफरन्सेस जनरेट झालेले नाही आहे. घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे. कालच्या तारखेला खूप साऱ्या उमेदवारांना प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. जसं की ज्या उमेदवारांना प्रेफरन्सेस आर नॉट अवेलेबल ॲज पर युअर प्रोफाईल असं दाखवत होतं किंवा एरर दाखवत होतं. तर मित्रांनो, त्यांना कालच्या तारखेला प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ॲट अ टाईम सगळे लॉग इन करत आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. जसा वेळ जाईल तसं सगळं व्यवस्थित होत जाईल आणि मुदतवाढ पण पुन्हा आपल्याला यासाठी मिळणार आहे. तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मित्रांनो बघा, आज हा व्हिडिओ आपण प्रेफरन्सेस कसे दिले पाहिजे याच्यासाठी बनवत आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून प्रेफरन्सेस देण्यात तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पवित्र पोर्टलचे प्रेफरन्स कसे दिले पाहिजे याच्यावर बघणार आहोत. छोटे छोटे मुद्दे काय लक्षात घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, सगळे सविस्तर गोष्टी मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रेफरन्स देण्यामध्ये कुठे पण गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही आणि चांगल्या माइंडसेटनं तुम्ही चांगले प्रेफरन्सेस देसाल, जेणेकरून तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल मित्रांनो. तर बघा, तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्रेफरन्सेस आता जनरेट झाले असतील किंवा लॉग इन होत नसेल, थोड्या दिवसांना ते होऊन जाणार. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, 11 तारखेपर्यंत आपल्याला डेट दिलेली आहे. नक्कीच आपल्याला मुदतवाढ मिळेल, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. सगळ्यात पहिले जे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, माझ्या मते तर सर्वप्रथम तुम्ही काय करायला पाहिजे, पवित्र पोर्टल रिलेटेड एक डायरी तुम्ही काय करायची आहे, बनवायची आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे, डायरीत लिहून काढायच्या आहे. प्रेफरन्सेस जनरेट झाले, मोस्ट ऑफ द उमेदवारांना माहीतच नाही आहे की त्यांचा लॉग इन आय डी काय आहे, त्यांचा पासवर्ड विसरलेले आहे ते, आणि आता काय करायचं आहे. तर अशा गोष्टी किंवा पुढे आपण कुठे इंटरव्ह्यूला जायचं आहे, डेट काय आहे, काय घेऊन जायचं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, या डायरीमध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे एक सेफ साईड ही आहे. म्हणजे आता फर्स्ट फेज आहे मित्रांनो, आणि सेकंड फेजपर्यंत ही भरती 2027 पर्यंत जाणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी आठवण राहत नसते. मोबाईलची काही गॅरंटी नसते. मोबाईलमध्ये डेटा हा गहाळ पण होऊ शकतो आणि मोस्ट ऑफ द आपण क्लिअर केल्यानंतर आपल्या फाईल डिलीट्स पण होत असतात. म्हणून काळजी म्हणून तुम्ही काय करायचं आहे, नक्की ना नक्की एक छोटी मोठी तुम्हाला जशी वाटते तशी डायरी तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलच्या तारखेपासून, तुमच्या आय डी पासून, तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल आय डी दिलेला आहे, त्याचा पासवर्ड, लॉग इन पासवर्ड सगळं काही याच्यामध्ये लिहून ठेवा. तुम्ही कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे किंवा कोणत्या तारखेला जर तुमचं विदाऊटमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला कुठे गेल्या होत्या आणि काय केलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला या डायरीमध्ये काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी की बघा, प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहे. 11वी-12वीच्या जास्त जागा आलेल्या नाही आहे, फार थोड्या जागा आलेल्या आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 11वी-12वीच्या वॅकन्सीज यावेळेस येणार नाही आहे. 11वी-12वीच्या 100% वॅकन्सी येणार आहे सेकंड फेजमध्ये. मी तुम्हाला खूप वेळा किंवा वारंवार सांगत असते, ज्या गोष्टी होणार आहेत त्या सांगत असते. जर तुम्ही 11वी-12वीसाठी तुम्हाला वाट पाहिजे असेल किंवा तुम्हाला 11वी-12वीला जॉईन करायचं असेल तर हा राऊंडमध्ये चान्स घेऊ नका. सगळ्या ज्या वॅकन्सी आहे 11वी-12वीच्या सगळ्या सब्जेक्टच्या सेकंड राऊंडलाच येणार आहे आणि 100% येणार आहे. जर तुम्हाला इच्छा नसेल आणि मी लागणार का, माझं होणार का, आणि मग मी हा चान्स सोडला तर मला दुसरा राऊंडमध्ये माझं होणार का, नाही.
100% 11वी-12वीचंच तुमचं माइंड सेट असेल, तर तुम्ही काय करा, सेकंड राउंडसाठी वाट पहा. कारण की काय आहे, या भरतीमध्ये 10वी पर्यंतच वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि जे हाय स्कोरर असेल ऑब्व्हियसली ते जेवढ्या पण वॅकन्सी आल्या ते काय करणार आहे, त्या जागेवर ते जाणार आहे. तर जर 11वी-12वी तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही प्लीज सेकंड राउंडसाठी तुम्ही काय करा, थांबा. का बरं? कारण की एकदा आपला चान्स गेला तर पुन्हा आपल्याला चान्स मिळणार नाही आहे आणि ह्या गोष्टीचा विचार इथे तुम्ही केला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मला 10वी पर्यंत करायचं आहे की मला ज्युनियर कॉलेज पाहिजे आहे. ज्युनियर कॉलेज पाहिजे असेल तर या राऊंडमध्ये तुम्ही चान्स घेऊ नका. पर्सनली माझं तुम्हाला हे म्हणणं आहे की वेट फॉर द सेकंड राऊंड आणि 100% 11वी-12वीच्या खूप मोठ्या आणि जास्त प्रमाणात समायोजन झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली आकडा आपल्याला 11वी-12वीचा कळणार आहे, तेव्हाच होईल. दुसरी गोष्ट, प्रेफरन्सेस कशा प्रकारे किंवा कशा प्रमाणात द्यायला पाहिजे, तर उतरत्या प्रमाणातच द्यायला पाहिजे. मी आधीच सांगितलेलं आहे. जसं की 11वी-12वी आता स्किप झालेलं आहे, तर पहिले 9वी-10वी, मग 6वी ते 8वी आणि नंतर 1ली ते 5वी अशा प्रमाणे तुम्ही दिला पाहिजे. मग कुठे कुठे दिला पाहिजे हा पण प्रश्न आहे. तर ह्यावर भरपूर सारे मी असे व्हिडिओ बनवलेले आहे की कोणत्या प्रमाणात, तरी आपण याच्यात बघून घेऊ. तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही पहिले झेडपीला प्रेफरन्स द्या, नंतर महानगरपालिकेला द्या, नंतर नगरपालिकेला द्या आणि नंतर 100% अनुदानित किंवा ॲडेड संस्थांना द्या. त्यानंतर अंशतः अनुदानित संस्था असतात त्यांना तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता. ह्याप्रमाणे किंवा ह्या उतरत्या क्रमाने तुम्ही काय करायचं आहे, प्रेफरन्सेस द्यायचे आहे मित्रांनो. आता बघा, 11 तारखेपर्यंत वेळ आहे. प्रेफरन्सेस ज्यांना जनरेट झालेले आहे त्यांची गोष्ट करत आहे मी. त्यांनी सर्वप्रथम प्रेफरन्सेस काय करायचे आहे, सेव्ह करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि ते डाउनलोड करून घ्यायचे. काय करून घ्यायचे आहे, डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्हाला ह्या प्रकारे विदाउट इंटरव्ह्यूचे कमी प्रेफरन्सेस आले असतील तरी पण, आणि विथ इंटरव्ह्यूचे जास्त प्रेफरन्सेस आले असतील तरी सुद्धा अशा प्रकारे काय करायचं आहे, प्रिंट आउट घ्यायची आहे. ही गोष्ट जे आहे याच्यावर डिपेंड आहे आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही. तुम्ही म्हणसाल माझ्याकडे लॅपटॉप आहे, माझ्याकडे PC आहे, त्याच्यावरच मी डिसाईड करणार, त्यानुसारच मी अरेंज करून टाकणार. नका करू. एकच चान्स आहे, लक्षात ठेवा. एक चान्स आहे. एक चान्स हातातून गेलं की सगळं संपलं तिथं. तर तुम्ही काय करा, सर्वप्रथम बघा इथे अशी प्रिंट जेवढे पण प्रेफरन्स आलेले आहे, विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू, किती असो प्रिंट काढा. प्रिंट काढल्याच्या नंतर बघा, इथे आपल्याला सिरियल नंबर, त्याचा डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आलेले आहे, मॅनेजमेंट, त्याच्या खाली त्याचा UDAS नंबर असतो. यामार्फत पण आपल्याला स्कूलची सगळी माहिती मिळू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर लेवल कोणती आहे, सेकंडरी आहे, हायर सेकंडरी आहे, प्रायमरी आहे, मीडियम कोणतं आहे. मीडियम इन टीचिंग मीडियम डिफरंट असते. शाळेचा किंवा मॅनेजमेंटचा जो बी माध्यम असतो शाळेचा, स्कूलचा, तो वेगळा असतो आणि टीचिंग मीडियम पण काय असतं, वेगळं असतं. डेजिग्नेशन कशासाठी आहे, हायर सेकंडरीसाठी आहे की सेकंडरीसाठी आहे. बघा, पे स्केल तुम्हाला तिथे तुम्ही बघू शकता कशानुसार तुम्हाला पे स्केल मिळणार आहे. आता बघा, इथे एक प्रॉब्लेम आहे. जर पे स्केल हे तुम्हाला दाखवलेले आहे आणि अंशतः अनुदानित शाळा आहे, जसं की 20% वर शाळाची ग्रँट आहे किंवा 40% वर आहे किंवा 60% वर आहे किंवा 80% वर आहे. ठीक आहे. पे स्केल तर तुम्हाला हीच लागणार आहे, पण पर्सेंट जेवढी ग्रँट त्याला असेल, अंशतः अनुदानित, अंशतः म्हटल्यावर पर्सेंटेज वाईज त्याला काय असेल, ग्रँट असेल, त्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. पण यामध्ये काय असतं, शिक्षण सेवक तुम्हाला लागू होत नाही. ठीक आहे. हे ते एक तुम्हाला बेनिफिट असतं. ॲडेड आहे की पार्शली ॲडेड आहे. बघा इथे अंशतः अनुदानित आपण म्हटलेलं आहे, पार्शली ॲडेड असेल
सब्जेक्ट तुमचा तिथं प्रॉपरली असेल. आता या सब्जेक्टमध्ये एक मला सांगणं आहे, की खूप साऱ्या जणांना मिसमॅच असे काय येत असतात, प्रेफरन्सेस येत असतात. सगळेच प्रेफरन्सेस जनरेट होतात. मे बी चुकीचे पण काही-काही होतात आणि तेव्हा काय होतं, की आपल्याला एवढे प्रेफरन्सेस आले आणि आपण त्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहोत. असं आपण आपल्याला जेवढे पण प्रेफरन्सेस आले, त्याबद्दल आपण काय आहोत, ॲप्लिकेबल आहोत असं आपण गृहीत धरतो. बरोबर आहे? विचार करायचा सब्जेक्ट पाहायचा आहे. जर आपला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तो सब्जेक्ट असेल तरच आपण ॲप्लिकेबल आहोत आणि तो सब्जेक्ट नसेल, सपोज दॅट आता माझा बी-एस-सीमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मला 3 सब्जेक्ट होती. केमिस्ट्री होतं, बायोलॉजी होतं आणि झुलॉजी होतं. मला मॅथ नव्हतं. तरी मला सायन्स आणि मॅथच्या वॅकन्सी आल्या होत्या. त्यावेळेस मी ते मॅथच्या जेवढ्या पण वॅकन्सीज आहेत स्किप केले. कारण काय होतं, जरी आपण प्रेफरन्सेस आले आणि जरी आपण त्याला प्रेफरन्सेस दिले, तेव्हा आपण जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तेव्हा आपण त्यामध्ये बाद होतो आणि तिथं आपला चान्स जातो. हे 100% लक्षात ठेवा तुम्ही. प्रेफरन्सेस तुम्हाला खूप विचार करून द्यायचे आहे. तुमचा सब्जेक्ट नसेल, तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तो सब्जेक्ट नसेल, फायनल इयरला तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहे, त्याला प्रेफरन्सेस देऊ नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काय केलं जाईल, कॅन्सल किंवा बाद केलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही आउट होऊन जाणार, तुमचा चान्स चालला जाणार. सब्जेक्ट मेन आहे तुम्हाला बघणं, की तुमचा सब्जेक्ट कोणता आहे. मेन सब्जेक्ट बघायचं की आहे का? क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. पवित्र पोर्टलचे जे पण जी-आर आहे त्या रिलेटेड वाचा. आपला सब्जेक्ट वाचा, त्याच्यामध्ये जा. आपल्या सब्जेक्टचं क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता काय दिलेले आहे ते चेक करा आणि ह्या गोष्टी चेक करा. आणि लास्टली बघा, इथे व्ह्यूज म्हणून डेस्कटॉप मोड ठेवायचा. मोबाईलमध्ये जर बघत असेल तर लास्टला व्ह्यू म्हणून एक सर्चचा सिम्बॉल असते, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर सगळीची जाहिरात आहे. जसं की ही पहिली संस्था आहे, याची जर जाहिरात आहे तर ती जाहिरात आपल्यासमोर काय होतं, ओपन होतं. मग आपल्यासमोर ती जाहिरात ओपन असल्यावर आपल्याला काय बघणं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघणं आहे की आपल्या कास्टची किती वॅकन्सीज आहे, टोटल नंबर ऑफ द वॅकन्सी. त्याच्यामध्ये पण आरक्षित वर्गाला किती वॅकन्सीज गेल्या आहे आणि महिलाच्या राखीव जागा असतात, महिलांना काय गेलेले आहे, की महिलांसाठी किती राखीव जागा आहे किंवा पुरुषांसाठी किती राखीव जागा आहे, हे चेक करायचं आहे. प्रॉपरली जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, सपोज दॅट मी केलेलं आहे की विजेच्या एक जागा इथे अवेलेबल आहे, पण एकच जागा मेल आणि फिमेलसाठी दोन्हीसाठी आहे. बरोबर आहे. तर इथे न देता जिथे एक जागा महिलेची असेल तिथं मी प्रेफरन्सेस देणार. विजेची एक जागा असली तरी मग तिथे महिला किंवा पुरुष असा आपण काय करू शकतो, तर तिथे एक गोष्ट त्या याच्यामध्ये तुम्हाला काय बघायची आहे जाहिरातीमध्ये, की आपल्या कास्टच्या वॅकन्सीज किती आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण आरक्षणमध्ये बसतो का, महिला वर्गात प्रवर्गात बसतो की पुरुष प्रवर्गात बसतो, हे तुम्ही चेक करायचे आहे. हा पण एक महत्त्वाचाच मुद्दा आहे. हे पण तुम्ही चेक करायचे आहे आणि सगळं लिहून काढायचं आहे. सगळं लिहून काढायचं आहे. पहिली गोष्ट तर पहिले तुम्ही प्रिंट काढणार, त्याच्यानंतर सगळ्या संस्थांची इन्फॉर्मेशन तुम्ही घ्यायची आहे, जाहिरात व्यवस्थित पाहायची आहे. त्याच्यानंतर कुठे कुठे आपल्या वॅकन्सीज आहे किंवा नाही आहे हे चेक करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कुठे प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे. मग कुठे द्यायला पाहिजे आपल्याला प्रेफरन्सेस, तर पहिले आपला जिल्हा निवडायचा. जर आपल्या जिल्ह्याचे आपल्याला प्रेफरन्सेस आले असतील तर आपला जिल्हा निवडा, नाहीच आले असतील तर दुसरा जवळ आसपासचा जिल्हा निवडा आणि त्यानंतर जर तुमची कुठे जाण्याची तयारी असेल, तुम्ही कुठे पण तुम्हाला जे वाटेल, जसं की आता रयत शिक्षण संस्था खूप खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि तुम्ही तिथं जायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर असं जर असेल तर नक्कीच तुम्ही चांगल्या संस्थेला किंवा चांगल्या ठिकाणी प्रेफरन्सेस देऊ शकता. म्हणजे तुमची इच्छा असली पाहिजे की मी कुठे पण जाऊ शकतो.
नोकरीसाठी आणि तिथं. आता बघा झेडपीची जर गोष्ट केली सगळ्यांना झेडपीच्या वॅकन्सीज पाहिजे आणि झेडपीला जॉइन करायचे आहे. पण सध्याच्या परिस्थितीत जर बघितले तर खूप साऱ्या झेडपी शाळा बंद झालेल्या आहे. बंद होण्याच्या कंडिशनवर आहे. विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रमाण वाढत आहे. तर ह्या गोष्टी झेडपीबद्दल तुम्ही विचार करा. झेडपीमध्ये जर तुम्हाला ट्रान्सफर पाहिजे असेल तर प्रत्येक 5 वर्षानंतर तुम्हाला काय असतं ट्रान्सफर मिळतं आणि त्यानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला जिथे ट्रान्सफर व्हायचंय तिथं ट्रान्सफर मिळत असतं. पण जर तुम्ही अतिरिक्त ठरले तर तुम्हाला कुठे पण जावं लागेल. जिथं तुमचं समायोजन होईल तिथे तुम्हाला जावं लागेल आणि समायोजन झाल्याच्या नंतर पण जे लागलेले आहेत, उमेदवार लागलेले आहे, अतिरिक्त शिक्षक आहे, यांना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे आजच्या कंडिशनमध्ये झेडपीची जर विचार तुम्ही केला तर जेव्हा तुम्ही झेडपीचा विचार करतात आणि जॉईनिंग करून घेतात तेव्हा नक्कीच तिथं विद्यार्थी संख्या, संच मान्यता सगळ्या गोष्टींचा विचार करा. आजच्या कंडिशनमध्ये झेडपीची कंडिशन काय आहे हे सांगण्याची गरजच नाही आहे. सगळ्या प्रॉब्लेमसाठी किंवा तुम्हाला कुठे पण जर आपल्याला जावं लागेल, आपलं ट्रान्सफर होत आहे पण आपल्याला जायचं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी रेडी असेल तर डेफिनेटली गो फॉर द झेडपी. सेकंड आहे ते नगरपालिका, महानगरपालिका बेस्ट ऑप्शन आहे, पण ट्रान्सफर लवकर होत नाही. जर तुम्ही एका जागी तुम्हाला वाटत असेल की हो एका जागी मी जॉईन करून या ठिकाणी मी राहू शकतो, तर तुम्ही महानगरपालिका नगरपालिका चूज करू शकता. पण ट्रान्सफर हार्डली तिथे होते. जनरली ट्रान्सफर तुम्हाला लवकर मिळत नाही आणि काही काही ठिकाणी पेमेंटचा पण प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे नसतो, पेमेंट तर होणारच ऑब्व्हियसली, पण मागे पुढे असतो. तर हा पण एक थोडासा त्याच्यातला प्रकार आहे की महानगरपालिकामध्ये आपल्याला जिथे जे मिळाले तिथेच मग आपल्याला राहावं लागेल. ती तयारी आपली पाहिजे. दुसरी गोष्ट राहिली आता संस्थेची गोष्ट. संस्थेची गोष्ट जर तुम्हाला चांगली संस्था, खूप मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे, खूप चांगल्या ऑर्गनायझेशन आहे. अशा ऑर्गनायझेशनला जॉईन करायला आजच्या तारखेत काहीच हरकत नाही. बॅकग्राऊंड पाहायचं. कोणता एरिया आहे, सिटीचा अर्बन एरिया आहे की रुरल एरिया आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे संस्थेच्या. त्याच्यानंतर त्याच्या संस्था किती आहे, संस्थेची ब्रांच आहे का, की जेणेकरून माझं ट्रान्सफर होईल किंवा मला शिफ्ट होता येईल. जर माझं ॲडजस्टमेंट झालं नाही त्या एरियामध्ये किंवा जाणं झालं नाही तर तुम्ही काय करू शकता, त्या संस्थेचे जसं शिवाजी संस्था आहे सगळीकडे ब्रांचेस आहेत, तर मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की ट्रान्सफर करून घेऊ शकतो इकडून तिकडून. तर अशा गोष्टी पहा. विद्यार्थी संख्या बघा त्या संस्थेची चांगली आहे का आणि इथून एक 5 ते 10 वर्ष ती संस्था चांगल्या प्रकारे चालू शकते का, म्हणजे तिथं काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही का, म्हणजे संच मान्यतेचं झालं किंवा विद्यार्थी संख्येचा झाला याचा नक्कीच विचार करा. विद्यार्थी संख्यांचा नक्कीच विचार करा. विद्यार्थी संख्यावरच डिपेंड आहे. अतिरिक्त शिक्षक फार प्रमाणात वाढत आहे आणि कुठे पण समायोजन त्यांचं केल्या जात आहे. 11वी-12वीचं बघा समायोजन झालं नाही म्हणून 11वी-12वीचे काय वॅकन्सीज आल्या नाही. तर इथे ही गोष्ट चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये नक्कीच तुम्ही 100% संस्था बेस्ट आहे या कंडिशनमध्ये तुम्हाला नक्कीच जॉईन करा. पण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे. आता शेवटी आपण महिलांचा विचार करू. महिलांनी विचार करूनच जॉईन करा. कारण की लांब जाणे, घराला सोडून आता 2022च्या बॅचमध्ये खूप साऱ्या लेडीजनी कुठे पण जॉईन केला. पण मग आता असं होत आहे की फॅमिली दुसरीकडे, आपण दुसरीकडे आणि सेटलमेंट होत नाही किंवा ट्रान्सफर होत नाही. अशा प्रॉब्लेम्सला लेडीजला फेस करावं लागत आहे किंवा त्यांना लेकरं असल्यामुळे लेकरं सांभाळण्याचा प्रॉब्लेम किंवा
खूप सारे असे प्रॉब्लेम्स लेडीजला फेस करावं लागतं. जर फॅमिली सोडून येत असेल, आपले हसबंड दुसरीकडे वर्क करत असेल आणि त्यांचे ट्रान्सफर होत नसेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही विचार केलाच पाहिजे. तर लेडीजनी जर आपला जिल्हा मिळत असेल तर बेस्टच आहे आणि आजूबाजूचे जिल्हे जर भेटत असेल बेस्ट आहे घरापासून. पण जर कुठेही जाण्याची तयारी असेल, सेटल होण्याची तयारी असेल तरच तुम्ही चान्स घ्या. अदरवाईज ह्या गोष्टीवर विचार करा, कारण की मोस्ट ऑफ द महिलांना खूप प्रॉब्लेम्स असतात आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सचा विचार त्यांनी आधी करायला पाहिजे. कारण की एकदा आपण जॉईन केलं तर तिथं आपण सेटल होऊ शकतो का? लाईफ टाईम सेटल होऊ शकतो का? नंतर आपल्याला ट्रान्सफर मिळणार आहे का? अशा ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला आपण जॉईन झालो का, की जिथे आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा आपली होऊ शकते. अशा प्रकारे बदली होऊ शकते का? किंवा नाही होऊ शकत ते या कंडिशनमध्ये आपल्या मिस्टरांची बदली आपल्याकडे होऊ शकते का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार महिलांनी केला पाहिजे जॉइनिंगच्या आधी. कारण की प्रेफरन्सेस दूरचे येतच असतात. सगळ्यांना आपला जिल्हा मिळत नाही. 2022च्या भरतीमध्ये अशी कंडिशन पाहायला गेली, की आपल्या जिल्ह्यात वॅकन्सी असून पण लांब-लांबचे जिल्हे आले होते आणि अ, ज्या लेडीज होत्या किंवा महिला वर्ग होते त्यांनी जॉइन करून घेतलं. पण आता सध्याच्या परिस्थितीत फॅमिली झालं किंवा सगळं ॲडजस्टमेंट करणं झालं, याबद्दल त्या काय करत आहे, सफर करत आहे. तर महिलांनी तर विशेष अशी माझी विनंती आहे, की विचार करावं, बसून विचार करावा आणि होत असेल तर करावं, नाहीतर नाही. कारण की कुठे लांब जाऊन आपण सेटल महिला वर्गांना तर कुठे लांब जाऊन घर सोडून जॉइन करणं अडचणीचंच काम आहे. पण शेवटी ही नोकरी आहे. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो आणि नोकरी मिळत नाही. बघा तुम्हाला 2025 जे आहे किती अडचणीचा सामना केलाय तुम्ही. फ्रस्ट्रेटेड झालेले आहे आणि शेवटी आपल्या पुढे काय आलेलं आहे, हे ताट आलेलं आहे आणि जर तुम्ही याचा विचार करत नसाल, म्हणजे नोकरी मिळत आहे तरी आपण जॉइन करत नाही आहे, तर कुठेतरी मग विचार करायला पाहिजे. पण जर जॉइनिंग करत असेल तर विचार करून करा. त्याच्यानंतर बघा प्रेफरन्सेस विचार न करता मला खूप सारे कमेंट्स येतात, की मॅडम मला एवढे मार्क्स आहे, हा सब्जेक्ट आहे, ते सब्जेक्ट आहे, कट ऑफ किती लागणार आहे, ह्या आणि आम्ही प्रेफरन्सेस कसे द्यायला पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला कमी मार्क्स आहे किंवा जास्त मार्क्स आहे, आता ठीक आहे जास्त मार्क्सवाल्यांना विदाऊटमध्ये चान्सेस मिळून जाणार, ते लागून जाणार. पण विथ इंटरव्ह्यूला पण चांगले ऑर्गनायझेशन, खूप मोठे-मोठे ऑर्गनायझेशन आलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला चान्स मिळत आहे. स्ट्रॅटजी शिवाय, स्टडी केल्याशिवाय जर तुम्ही प्रेफरन्सेस कुठे पण देत असेल, तर तुम्हाला चान्स मिळणार नाही आहे. सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग आता भरपूर सारे लोकं मला विचारतात, की "मॅडम एवढ्या कमी मार्क्सवर कसं काय तुम्हाला जॉइनिंग मिळालं?" 101% मी माझं विथ इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे. कुठेच कमी त्याच्यात ठेवलेली नाही आहे आणि खूप छान प्रकारे जर मी प्रिपरेशन करत असेल, तर व्हाय नॉट? पुढच्याला असं वाटलं पाहिजे, की हाच कॅन्डिडेट आपल्याला हवा आहे. इथपर्यंत आपल्याला काय करायचं असते, तयारी करायची असते आणि उमेदवार खरंच खूप हुशार असतात, खूप टॅलेंटेड पण असतात. मी पाहिलेले आहे. आणि त्यांना जे वर्थ इट असताना त्यांना चान्स मिळतात. म्हणजे संस्थेमध्ये कोणालाही चान्स देते असं नाही, की तुम्ही माणसांनी मी पैसे देतो आणि मला जॉइनिंग करून घ्या. त्याच्यातला प्रकार नसतो. कारण की कोणीच मूर्खाचा बाजार भरवत नसतो आणि कोणाला आवडत सुद्धा नाही. जर तुमच्यात काही कॅलिबर आहे, काहीतरी आहे, तरच ते तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतात. तर असं बिलकुलच विचार करू नका, की मी जाईल, इंटरव्ह्यू जे शिकवायचं आहे ते शिकवेल आणि मी नाही. तयारी करा. कोणते प्रश्न विचारतात, कशा रिलेटेड विचारतात, डेमोमध्ये काय करायला पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये काय करायला पाहिजे, कशी तयारी करून जायला पाहिजे, सगळे व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. आणि सगळे लेसन प्लॅन पण मी टाकलेले आहे आणि सगळ्या गोष्टी ईच अँड एव्हरी गोष्टी मी समजून सांगितलेलं आहे, की विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. आता
प्रेफरन्सेस आहे आलेले आहे. तुम्ही विचार करूनच सगळ्या गोष्टी करा, प्लॅनिंग करून करा, सगळ्या गोष्टी तयार ठेवा. अशा गोष्टी 11 तारखेच्या आतमध्ये तयार करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फक्त प्रेफरन्सेस अरेंज करायचा काम पडला पाहिजे. बघायचं नाही, अरेंज करायचा, असाइन करायचं आणि लॉक करायचा. 3च टाईम तुम्हाला चान्स असते लॉक करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला लॉक करता येत नाही आहे. जनरेट तुम्ही करू शकता. लॉक करण्याचा चान्स फक्त 3 आहे. विचार केल्याशिवाय एवढी मोठी अपॉर्च्युनिटी बघा, विदाऊट इंटरव्ह्यूला पण खूप चांगले आणि खूप जास्त प्रेफरन्सेस आलेले आहे. आणि जर तुम्ही थोडंसं पण चुकत असेल ना, तर मग तुमचा चान्स गेला म्हणून तुम्ही समजा. तर तुम्ही काय करा, प्लॅनिंग करा. नाही समजत असेल तर नक्कीच मला कमेंट करा. नक्कीच मी सगळ्या गोष्टीचे जसं जसं वेळ जाईल, जसं विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट लागेल किंवा मग इंटरव्ह्यू राऊंड फेस झाले, तेव्हा पण मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. आणि जर तुम्हाला खरंच गाईडन्सची गरज असेल तर मी ईमेल थ्रू, गुगल मीट थ्रू तुमच्याशी 1 to 1 बोलू शकतो. त्याचा चार्ज 1 टाईमचा ₹150 असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला क्लिअर नाही आहे की मी काय करावं, तर नक्कीच मला ईमेलसाठी असा ईमेल म्हणून कमेंट करा की मॅम तुमचा ईमेल द्या. मी नक्कीच तुम्हाला माझा ईमेल प्रोव्हाइड करेल आणि नक्कीच तुम्हाला गाईड करेल. गाईडन्स बॅच नाही आहे. 1 टाईम तुम्ही माझ्याशी प्रत्यक्षात बोलू शकणार. गुगल मीट थ्रू व्हिडिओ प्लस ऑडिओ आपण बोलू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या विचारू शकता की काय करायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला या गोष्टीची मदत होईल. आणि ही होते संपूर्ण माहिती. ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा काय करा, विचार करा. 2022चे जे उमेदवार आहे, अजून त्यांच्या अशा प्रॉब्लेम्स आहे की त्यांची शाळा आयडी बनलेली नाही आहे किंवा त्यांना पेमेंट अजून चाललंय. 1-1 वर्ष झालेले आहे. संस्थेकडून त्रास किंवा पेमेंट नाही होत आहे किंवा सफर करत आहे. ह्या गोष्टी पण आपल्यासोबत झाल्या नाही पाहिजे, याचा पण विचार करा. कारण की 2022चे मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचं खूप नुकसान पण झालेलं आहे आणि अजूनपर्यंत ते सफर करत आहे. लागले तरी पण त्यांना सफर करावं लागत आहे. जर आपण विचार न करता आपण जर विचार करून, प्लॅनिंग करून जर कोणती गोष्ट असताना तयारी करून गेल्या म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या होत असते. न तयारी करून गेले तर आपण त्या टाईमिंगला गोंधळतो. तर गोंधळ न होता इंटरव्ह्यूमध्ये सगळे पॅनल्स असतात आपल्यासमोर, म्हणजे एक 10 ते 15 लोकांच्या पॅनलला किंवा 8 लोकांना, 8-8, 10-10 लोकांना समोर आपल्याला पाहावं लागतं आणि त्यांच्या समोर बसून आपल्याला काय करायचं असतं, इंटरव्ह्यू द्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आणि ते कसे होणार, तर आपण इंटरनली रेडी पाहिजे या गोष्टीसाठी. तुम्ही रेडी आहे का? मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचे काय आहे, मला सगळ्या निगेटिव्ह गोष्टी विचारतात. मॅडम एवढ्याच व्हॅकन्सी आल्या, मॅडम याच्याच नाही आल्या, मॅडम त्याच्याच नाही आल्या. अरे त्यांनी जनरेट थोडी करून घेतले ना. व्हॅकन्सी जेवढ्या अवेलेबल असतील, आता असं म्हणणं आलं की EWSला जास्त व्हॅकन्सी आल्या. व्हॅकन्सी ऑलरेडी असेल तेव्हाच जनरेट झाल्या ना, की संस्थांनी किंवा कोणी ऑटोमॅटिक जनरेट केल्या की ह्या व्हॅकन्सी आहे? नाही. तुमच्या कास्टच्या व्हॅकन्सी असेल तर तुमच्याच कास्टच्या व्हॅकन्सी येणार आहे. दुसऱ्या काही त्याला EWS किंवा दुसऱ्या कास्टमध्ये त्यांना कन्व्हर्ट नाही करता येणार ना. हा पण म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. मॅडम एवढ्याच व्हॅकन्सी आल्या, मग तुम्ही म्हणता की एवढा कमी कट ऑफ नाही. विचार करा सगळ्या गोष्टींचा आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, माहिती असल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगत नाही. मला जेव्हा कुठे माहिती होते तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून किंवा कोणत्यातरी गोष्टीने मी तुम्हाला सांगत असते की ह्या गोष्टी आहे आणि त्या असणारच आहे आणि त्या खऱ्या असणार आहे. काहीही सांगायचं असं मी सांगत नसते. फक्त तुमचं काय आहे, खूप निगेटिव्ह माइंडसेट ठेवता. मला खूप कमेंट्स असतात, तर खूप निगेटिव्ह माइंडसेट तुमचं असल्यावर तुम्ही सक्सेस होणार कसे आणि तुम्ही लागणार कसे? कारण की माइंडच तुम्हाला तुमचा निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह काय होणार आहे? तर सर्वप्रथम तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा माइंडसेट चेंज करायला पाहिजे. तुम्ही असा विचार करा ना, एवढी जागा असेल आणि काही असेल तरी मी याच्यात लागलो पाहिजे किंवा मी सेकंड राउंडमध्ये लागलो पाहिजे आणि याच्यासाठी मी काय करू शकतो?
याच्यासाठी मी काय करू शकतो किंवा कोणी काय म्हणत आहे, कोणी काय त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आहे. मला काय करायचं आहे, मला ह्या भरतीमध्ये लागायचं आहे. हा कॉन्सन्ट्रेशन आणि मी लागेल. पॉझिटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही जात असाल, तर नक्कीच तुम्ही लागणार. निगेटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही जात असाल, तर नक्कीच खूप सारे अडथळ्याचा तुम्हाला सामना करावा लागणार. जसं की ही जी भरती आहे, ही खूप मोठी भरती आहे, पण याच्यात कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स खूप क्रिएट होत आहे. आणखीन तुम्ही माइंडसेट निगेटिव्ह ठेवसाल, तर तुम्ही काय चांगलं होईल ना आपल्या लाईफमध्ये किंवा दुसऱ्याच्या लाईफमध्ये. आपण दुसऱ्याबद्दल जर निगेटिव्ह विचार करत असेल, तर आपल्या लाईफमध्ये काय पॉझिटिव्ह होणार आहे ना? नाही होणार आहे. दुसऱ्याचं वाईट करून किंवा वाईट हे करून आपण चांगलं कधीच नाही बनू शकत. आणि सगळ्या प्रोसेस होतच असतात आणि होणार व्यवस्थितरित्या आणि काहीतरी चांगलंच होणार ह्या माइंडसेटने. आणि जर ह्या भरतीत किंवा ह्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स आहे, तेवढं तर आपल्याला समजते ना. 2027 ची जी डेट आहे त्याबद्दल आपण चांगली तयारी करायला पाहिजे ना. विदाऊट त्यामध्ये आपल्याला 4% मिळाला पाहिजे. तर ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो. काय गोष्टी, कशा गोष्टीचे तुम्हाला विचार करायचे आहे, कोणकोणती काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, हाईप करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. खूप सपोर्ट पण आहे तुमचा मला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. ह्या गोष्टी सगळ्यांना समजणे आणि एक निर्णय त्यांनी व्यवस्थित घ्यावा, यासाठी सगळ्यांना शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. धन्यवाद.